कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन आपण पाहिला एफईटीचा आणि वर्किंगचा क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, छोटे छोटे क्वेश्चन तुम्हाला मी टाकते की जेणेकरून तुम्ही फास्ट बघाल. जास्त मोठे लेक्चर आपण टाकत नाही आहोत. 2 ते 3 क्वेश्चन आपले फक्त राहिलेले आहेत आणि ते झाले की आपली एक्झाम याच्यावरती सिलेबस होती. 2 चॅप्टर आपण ठेवलेले. प्रॅक्टिकलचे 1-2 व्हिडिओ आपण टाकणार आहे आणि त्याच्यावरती पण आपण एक टेस्ट घेणार आहे. तर हे जे व्हिडिओ आहेत आता येणार आहे 7-8 व्हिडिओ, ते कुणी मिस करू नका. कारण ट्रान्झिस्टरचं चॅप्टर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आणि फिगर भरपूर आहे. तर फिगर आपल्याला क्लिअरली यायला पाहिजे, सिम्बॉल लक्षात ठेवायला पाहिजेत. सगळं एका दिवशी केलं तर कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. एक्झाम आपली खूप सिम्पल आहे, परंतु तुम्हाला आत्ता आपण बघतोय की 5 आणि 10 मार्कसुद्धा आपल्याला पडत नाही. जे आपण टेस्ट घेतोय त्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन आपले रॉंग होत आहेत. ठीक आहे, तर जे लेक्चर आता होतील इथून पुढे ते लक्ष देऊन ऐका आणि पहिलाही आपण अभ्यास करायचा आहे. नुसतं एका विषयाचा नाही आहे, सगळ्याच विषयाचे आपले एक्झाम आहेत. तर त्या दृष्टीनं आपण सगळ्यासाठी तयार राहायचं आहे. 11वीची फायनल एक्झाम आपण घेतो, जसं गव्हर्नमेंटकडून सूचना आलेली आहे त्याच पद्धतीनं आपण घेत आहोत. ठीक आहे, तर एफईटीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण पाहिलं, पहिला पॉईंट आपण त्याच्यामध्ये पाहिला की इट हॅज 2 टाइप्स. जेएपीटी का त्याला म्हणायचं, त्याच्यामध्ये एक जंक्शन तयार होतं आणि त्यामुळे एफईटीला आणखीन एक नाव पडलेलं आहे की त्याला इट इज ऑल्सो कॉल्ड एज जेएपीटी, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. सेकंड पॉईंट आपण पाहिला इट हॅज 2 टाइप्स, एन चॅनल अँड पी चॅनल. त्याच्यानंतर आपण पाहिलं की इट हॅज 3 टर्मिनल्स, ड्रेन, सोर्स अँड गेट. ड्रेन लाईक कलेक्टर, गेट लाईक बेस अँड सोर्स लाईक इमिटर. हे 3च टर्मिनल आहे. जसं बायपोलरमध्ये कलेक्टर, बेस आणि इमिटर काम करतात, तसं सेम याच्यामध्ये ड्रेन, गेट आणि सोर्स काम करतात. जसं इमिटर इमिट करतो इलेक्ट्रॉन, तसं सोर्स आहे हा इलेक्ट्रॉन किंवा होलचा. एन चॅनलमध्ये सोर्सकडून आपल्याला इलेक्ट्रॉन्स मिळतील आणि पी चॅनलमध्ये सोर्सकडून आपल्याला होल्स मिळतील. सेम गेट कंट्रोल ठेवण्याचं काम करतो आणि ड्रेन जो आहे तो ड्रेन करतो किंवा गोळा करतो. सगळे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे सगळे अट्रॅक्ट होतात, जसं कलेक्टर गोळा करायचा त्या पद्धतीनं सेम प्रोसिजर. हे झालं होतं कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट आपण ऍड केलेलं आहे, नोट्समध्ये दिलेलं नाही पण तुम्ही ऍड करा, की जे 2 पी रिजन आहेत ते एकमेकाला जोडलेले असतात आणि ते आपण गेटला जोडलेलं आहे. 2 p regions attached to form gate terminal in n channel. p channel मध्ये आपण काय लिहिणार, 2n region attached to form gate terminal. तुम्हाला कन्स्ट्रक्शन कशाचं विचारलेलं आहे तेच लिहायचं आपण. एन चॅनल विचारलं तर एन चॅनल, पी चॅनल विचारलं तर पी चॅनल. ठीक आहे, हा झाला कन्स्ट्रक्शनचा भाग. आज आपण बघणार आहोत सेकंड क्वेश्चन त्याचा, की वर्किंग कसं होतं, सप्लाय दिल्यानंतर कसं होणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये महत्वाचं पॉईंट आहे की फिगर आणि सप्लाय आपल्याला द्यायचे. आता याच्यामध्ये हे अटॅच केलेली फिगर आपल्याला काढायची नाही. आता इथे अटॅच दाखवायचं नाही आपल्याला, ऑलरेडी ते आतमधून अटॅच आहेत असं समजायचं आहे. आपल्याला ड्रेन टू सोर्स एक सप्लाय द्यायचा आहे, ज्याला आपण व्हीडीडी म्हणतो. जसं तिकडे आपण व्हीसीसी लिहायचो, कलेक्टर व्हीसीसी, कलेक्टरच्या जागी आता ड्रेनचं टर्मिनल आहे म्हणून इथे व्हीडीडी सप्लाय लिहिला आपण, किंवा तुम्ही व्हीडीएस पण म्हणू शकता, ड्रेन टू सोर्स व्होल्टेज. आणि हा हाय व्होल्टेज सप्लाय असल्या कारणाने आपण इकडे मोठी बॅटरी दाखवली, जसं तिकडे आपण व्हीसीसी मोठी दाखवायचो. ठीक आहे, आणि इथं रिव्हर्स बायस व्होल्टेज आपल्याला द्यायचं आहे. आता रिव्हर्स बायस म्हणजे काय, तर पी चॅनल आहे हा एन चॅनल आहे. एन चॅनलमध्ये गेट असतं ते पॉझिटिव्ह असतं आणि जर पॉझिटिव्ह गेटला तुम्ही उलट निगेटिव्ह सप्लाय दिला की तो रिव्हर्स बायस व्होल्टेज झाला. हेच जर आपण पी चॅनलला द्यायचं म्हटलं तर इथे एन येणार आहे आणि जर गेटला एन असेल तर इथं प्लस येईल. अपोजिट सप्लाय द्यायचा गेटच्या, गेट ज्या रिजनला आपण जोडलेला आहे त्याच्या अपोजिट सप्लाय आपल्याला गेटला द्यायचं, त्याला म्हणायचं आहे की रिव्हर्स बायस व्होल्टेज. ठीक आहे, व्हीजीएस म्हणजे गेट टू सोर्स व्होल्टेज आहे व्हीजीएसचं मिनिंग. ठीक आहे, हे बेसिक पॉईंट झाले त्याचे. आता आपल्याला सुरुवातीला काय सांगायचंय, आपला जो कन्व्हेन्शनल करंट असतो, कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय तुम्हाला कळतो आता, कन्व्हेन्शनल करंट तो आहे तो ड्रेन टू सोर्स वाहणार आहे, बरोबर आहे. पण ऍक्च्युअल इलेक्ट्रॉन्स कुठून वाहणार आहेत, सोर्स कडून ड्रेनकडे. ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन आपले सोर्स कडून ड्रेनकडे जाणार आहेत. ठीक आहे, आणि हा इलेक्ट्रॉन फ्लो जो आहे याला अपोज करण्याचं काम कोण करतं, याला विरोध करण्याचं काम कोण करतं, तर रिव्हर्स बायस व्होल्टेज व्हीजीएस. बिकॉज ऑफ रिव्हर्स बायस व्होल्टेज डिप्लिशन रिजन इज फॉर्म्ड. आता डिप्लिशन रिजन कुठं तयार होते, हे जे पी आहे, आता इकडे पी आहे आणि मध्ये सगळं निगेटिव्हचा पट्टा आहे, म्हणजे डायोड सारखं झालं. हे आत पी आहे आणि बाहेर निगेटिव्ह आहे, इथं पी आहे आणि बाहेर निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. हे त्याचं जंक्शन झालं इथं आणि इथं. जेव्हा निगेटिव्ह व्होल्टेज आपण देत आहोत तर इथं काय होतं, ह्या पीच्या भोवती पी आणि यांच्या मध्ये इथं डिप्लिशन रिजन किंवा बॅरियर पोटेन्शियल काय होतं तयार होतं. ज्या प्रमाणामध्ये आपण निगेटिव्ह व्होल्टेज देऊया त्या प्रमाणामध्ये बॅरियर पोटेन्शियल किंवा डिप्लिशन रिजन त्याला आपण म्हणू शकतो की ते तयार होतं, जे अपोज करेल. हा रस्ता आहे जो मध्ये दिसतो आहे आपल्याला, हे असं आपल्याला लिहायचं नाहीये, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो आपण. हा रस्ता झाला तुमचा इकडे जाण्यासाठी, ठीक आहे, सोर्स टू ड्रेन.
पण जसं जसं निगेटिव्ह व्होल्टेज आपण देणार आहे हा रस्ता डिप्लिशन रिजनमुळे कमी कमी होत जातो आणि इलेक्ट्रॉन फ्लो आपला काय होत राहील तिथं कमी होत राहील. बघा फर्स्ट पॉईंट काय सांगितलं आपण, इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम सोर्स टू ड्रेन. कन्व्हेन्शनल करंट इज ड्रेन टू सोर्स बट इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम सोर्स टू ड्रेन. दिस इलेक्ट्रॉन फ्लो इज लो बिकॉज ऑफ रिव्हर्स बायस व्होल्टेज VGS. फर्स्ट पॉईंट झाला आपला. सेकंड पॉईंट काय सांगायचं की हे व्होल्टेज आणखी निगेटिव्ह केलं मी पहिल्यापेक्षा. इफ VGS इज मोर निगेटिव्ह then n channel becomes very narrow which will stop the electron flow from source to drain. आणि ही जेव्हा कंडिशन आहे इतकं निगेटिव्ह व्होल्टेज देतोय आपण डिप्लिशन रिजन वाढून वाढून काय होणार आहे हा टोटली नॅरो म्हणजे बंदच होणार हा रस्ता, कुठलाही फ्लो त्याच्यामध्ये होणार नाही. ही जेव्हा कंडिशन आहे जी सेकंड फिगर आहे तुम्हाला दिलेली फिगर बघा, वर्किंगचे 2 फिगर दिलेले आहेत आपल्याला एक्झाम मध्ये फक्त पहिलीच फिगर काढायची. पिंच ऑफ रिजन कसं दिसतं त्यासाठी आपण सेकंड फिगर दाखवलेली. एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला तर आपल्याला एकच फिगर काढायची. ठीक आहे. आता पिंच ऑफ रिजन म्हणजे काय तर खूप निगेटिव्ह व्होल्टेज दिल्यामुळं हे तुमचा रस्ता जो आहे तो सगळा तो बंद होऊन जाईल. नॅरो होतो म्हणजे काय तो रुंद होऊन जाईल सगळा आणि त्याच्यामध्ये कुठलाही फ्लो होऊ देणार नाही. आणि ह्या गोष्टीला म्हटलं जातं पिंच ऑफ रिजन. हे फिल इन द ब्लँक साठी महत्वाचं आहे. आता आपले जे एक्झाम होत आहेत त्याचं पॅटर्न तुम्हाला माहित झालेलं आहे. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, मॅथ्स असो, छोटे छोटे क्वेश्चन आपल्याला येणार आहेत. तर छोटे छोटे गोष्टी आपल्याला लक्षात घेणं इथं महत्वाचं आहे. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे. विड्थ ऑफ डिप्लिशन लेअर याच्यामध्ये वाढल्यामुळं कुठलाही फ्लो होत नाही. जेव्हा अशी कंडिशन येते त्या कंडिशनला म्हटलं जातं पिंच ऑफ रिजन. ठीक आहे. हा तिसरा पॉईंट झाला. बघा फर्स्ट पॉईंट काय सांगतोय आपण, जे इलेक्ट्रॉन वाहणार आहेत सोर्स टू ड्रेन त्याचा फ्लो कमी असतो कारण हा विरोध करतो VGS. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इफ VGS इज मोर निगेटिव्ह, आपण जास्त निगेटिव्ह केला आणखी तर हा नॅरो होतो n चॅनल आणि नॅरो झाला की विच विल स्टॉप द इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम सोर्स टू ड्रेन. तो स्टॉप करेल फ्लो. दिस इज कॉल्ड ॲज पिंच ऑफ रिजन. ठीक आहे. थर्ड पॉईंट आपण काय सांगतोय आता याच्यामध्ये तो महत्वाचा लक्षात घ्या. पहिला पॉईंट फ्लो कमी असतो VGS मुळे. सेकंड पॉईंट आपण सांगतो की आणखी निगेटिव्ह केलं तर डिप्लिशन रिजन इथे वाढत जाते की जेणेकरून आपल्याला फ्लो कमी होत जातो. आणखीन जास्त निगेटिव्ह केलं तर पूर्णपणे बंद होऊन जाईल. त्या पट्ट्याला म्हटलं जातं पिंच ऑफ रिजन. ह्या गोष्टीला म्हटलं जातं पिंच ऑफ रिजन जेव्हा सगळं स्टॉप होईल. हे 3 पॉईंट झाले. चौथ्या पॉईंटला आपल्याला सांगायचं अशी कंडिशन असताना सुद्धा म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज मोर असताना सुद्धा JFET ॲट अ पर्टिक्युलर व्होल्टेज JFET गोज इन टू ब्रेकडाऊन. इनपुट तुमचं निगेटिव्ह असताना देखील कितीही मोर निगेटिव्ह आपण करतोय पण एक ठराविक कंडिशन अशी येते, अशी वेळ येते एका ठराविक व्होल्टेजला की ज्या व्होल्टेजला JFET ब्रेकडाऊनला जातो. ब्रेकडाऊन होणे म्हणजे ऑन होणे. ब्रेकडाऊन म्हणजे आहे ती कंडिशन आपण तोडणे. आता तो ऑफ होता तर ॲट अ पर्टिक्युलर म्हणजे काय की ज्या व्होल्टेजला तो ऑन होणार आहे ते व्होल्टेज जेव्हा येईल निगेटिव्ह जरी असलं तरी त्या व्होल्टेजला तो ऑन होतो, ब्रेकडाऊन होतो आणि जेव्हा ऑन होईल त्याच ठिकाणी लगेचच काय होईल त्याच्यामधला जो करंट आहे सडनली इन्क्रीजेस टू हाय व्हॅल्यू. हे 4च पॉईंट आपल्याला यायचे. पहिला पॉईंट वाहतात त्याला हा विरोध करतो. सेकंड पॉईंट आणखी निगेटिव्ह केलं की डिप्लिशन रिजन वाढते त्याच्यामुळे फ्लो आणखीन कमी होतो. तिसरा पॉईंट खूप निगेटिव्ह व्होल्टेज दिल्यानंतर नॅरो होतो आणि स्टॉप करतो इलेक्ट्रॉन फ्लो, त्याला म्हणतो आपण पिंच ऑफ रिजन. आणि चौथा पॉईंट आपल्याला द्यायचा आहे की ॲट अ पर्टिक्युलर व्होल्टेज इन दिस कंडिशन ॲट अ पर्टिक्युलर व्होल्टेज JFET गोज इन टू ब्रेकडाऊन अँड करंट सडनली इन्क्रीजेस टू अ हाय व्हॅल्यू. हा लास्ट पॉईंट अगदी सिम्पल आहे. हे जे सगळे वाहत आहे त्याला हे विरोध करत असतं आणि लास्ट अशी कंडिशन येते की ह्या कंडिशनमध्ये सुद्धा तो एका ठराविक लेवलला ठराविक व्होल्टेजला तो ऑन होतो आणि ऑन झाला की तिथूनच करंट काय होतं लगेचच त्या सर्किटमधला वाढतो. इथे फिगर IV तुम्हाला दाखवते. निगेटिव्ह व्होल्टेज जेव्हा चालू आहे तेव्हा करंटची व्हॅल्यू एकदम कमी आहे. तिथे तुम्हाला लास्टला IV करू दाखवलंय बघा 0, -2, -1. जितकं निगेटिव्ह व्होल्टेज जास्त असेल तेवढं करंट कमी आहे. ॲट अ पर्टिक्युलर व्होल्टेज एक ठराविक व्होल्टेज आलं निगेटिव्ह असलं तरी सुद्धा तिथून तो ऑन होतो आणि ऑन झाल्यानंतर ड्रेन करंट लगेचच काय होतो वाढतो. खूप सिम्पल असं वर्किंग आहे. तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजलं असेल, वर्किंग समजलं असेल तर मग आपण मॉसफेटकडे जाणार आहे. मॉसफेटचे 2 क्वेश्चन कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि UJTचं एकच क्वेश्चन आपण बघणार आहोत. UJTचं वर्किंग मी कॅन्सल करणार आहे कारण वेळ आपल्याकडे आता नाही आहे आणि सगळे क्वेश्चन घेतले तर सगळी कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. तर जितका ट्रान्झिस्टर झाला आहे तितका तरी करा म्हणजे जस्ट झालेला असल्यामुळे तुमचा अभ्यास लगेचच होईल. कारण फिल इन द ब्लँक्स ट्रू ऑर फॉल्स जरी आले तर डीपमध्ये अभ्यास नसेल तर आपल्याला मार्क जाण्याची शक्यता आहे.
ठीक आहे. FATचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की FATला गेटला जे व्होल्टेज आहे आता आपण दिलेलं ते आपण कुठलं दिलं, रिव्हर्स बायस व्होल्टेज, बरोबर आहे. हा ड्रेन, हा गेट आणि हा सोर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, जे गेटला व्होल्टेज आपण देतो आहोत गेटला, ते आपण निगेटिव्ह व्होल्टेज दिलं, रिव्हर्स बायस व्होल्टेज दिलं. म्हणजे गेटला करंट किती असेल, मग जर तुम्ही लास्ट पर्यंत गेटला निगेटिव्ह व्होल्टेज आपण देत असू तर गेटचा करंट तुमचा किती पाहिजे, 0, बिकॉज ऑफ रिव्हर्स बायस व्होल्टेज. आपण टोटल वर्किंग पाहिलं, त्याच्यानंतर आपण त्याचं कन्स्ट्रक्शन पाहिलेलं आहे. आपण करंट वाढतो असं म्हणतो, कुठला करंट वाढतो, ड्रेनचा करंट वाढतो. जसं त्याच्यामध्ये कलेक्टर करंट वाढतो तसं इथे ड्रेनचा करंट वाढतो, आउटपुट करंट. ठीक आहे. परंतु गेटला जो करंट आहे, गेट निगेटिव्ह व्होल्टेज आपण देतोय किंवा रिव्हर्स बायस व्होल्टेज आपण देतोय. एन चॅनल असेल तर निगेटिव्ह व्होल्टेज येईल, रिव्हर्स बायस व्होल्टेज. पी चॅनल असेल तर त्याला पॉझिटिव्ह व्होल्टेज, रिव्हर्स बायस म्हणून व्होल्टेज आपण द्यावे लागेल. ठीक आहे. रिव्हर्स बायस व्होल्टेज आपण कायम ठेवणार आहोत गेटला, आणि त्यामुळं गेटचा करंट ऑलवेज काय असतो, 0. गेट करंट इज ऑलवेज 0. परंतु जर प्रॅक्टिकली आपण पाहिलं तर थोडाफार लिकेज करंट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि मग हे येऊ नये लिकेज करंट म्हणून काय केलं, त्याचा पुढचा प्रकार आपल्याला तयार झालेला आहे, मॉसफेट, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. FATचाच प्रकार. मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर त्याच्या गेटला SiO2 किंवा सिलिकॉन डायऑक्साईड म्हणू शकतात की त्याचा थर त्यांनी लावलेला आहे. गेट तुमचं इन्सुलेटेड करून टाकलं त्यांनी की जेणेकरून कुठं लिकेज करंट पण त्याच्यामध्ये दाखवू नये. जसं FATमध्ये रिव्हर्स बायस व्होल्टेजमुळे गेटला करंट तुमच्या यायला पाहिजे 0. पण जर त्याच्यामध्ये चुकून काही करंट येत असेल, लिकेज करंट त्याला दाखवतात, फार कमी असते किंमत, पण तोही येऊ नये म्हणून पुढचा प्रकार तयार झाला, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर FATच, पण मॉडिफिकेशन केलं त्याच्यामध्ये आणि गेटला आपण लावलं SiO2चा लेअर. ठीक आहे. सिलिकॉन डायऑक्साईड, SiO2 किंवा इन्सुलेटेड गेट असं म्हणू शकतात. त्याला इन्सुलेटेड करून टाकलं गेटला की जेणेकरून लिकेज करंट सुद्धा त्याच्यामध्ये येऊ नये. आता ह्या मॉसफेटचे हा सेकंड युनिपोलर ट्रान्झिस्टर आपला, आपण FAT पाहिला. आता मॉस FAT बघतोय आपण, किंवा मॉसफेट म्हणू शकता किंवा मॉस FAT, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर FAT. याचे 2 प्रकार आहेत, डिप्लिशन टाईप मॉसफेट, एनहान्समेंट टाईप मॉसफेट. डिप्लिशनचे परत 2 प्रकार, एन चॅनल, पी चॅनल. एनहान्समेंटचे परत 2 प्रकार, एन चॅनल आणि पी चॅनल. जसे FATचे होते सेम. ठीक आहे. आपण कन्स्ट्रक्शनमध्ये फक्त डिप्लिशन आपल्याला आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. वर्किंगमध्ये आपल्याला फक्त एनहान्समेंट आहे. ठीक आहे. तर आपण कन्स्ट्रक्शन दोन्हीचेही बघणं, कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन सोपा असतो, जे फिगरमध्ये दिसतं तेच आपल्याला लिहावं लागतं. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शनमध्ये आपण फिगर आपली पाठ पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. की किती टर्मिनल, किती रिजन, हेच आपल्याला त्याच्यामध्ये लिहावं लागतं जेव्हा कन्स्ट्रक्शनचा पॉईंट येतो. ठीक आहे. सिम्बॉल कसा आहे, एन चॅनलचा ॲरो डायरेक्शन कसा असतो, पी चॅनलचं कसं, आता पण माहिती झालं तुम्हाला. ॲरो डायरेक्शन आतमध्ये म्हटलं की एन चॅनल, ॲरो डायरेक्शन बाहेर म्हटलं की पी चॅनल. ठीक आहे. तर SiO2चं लेअर लावलेलं असल्यामुळं किंवा गेट इन्सुलेटेड केलेलं असल्या कारणाने याला म्हटलं जातं मॉस FAT, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर FAT. FATचं मिनिंग आता तुम्हाला माहिती झालं, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे. तर त्यातला पहिला आपण क्वेश्चन बघूया, कन्स्ट्रक्शन ऑफ डिप्लिशन टाईप मॉसफेट, आणि त्यानंतर आपण जाऊया एनहान्समेंट टाईपच्या कन्स्ट्रक्शनकडे.